सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 26 एप्रिल 2026. पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. पवई नाका शिवतीर्थ येथे शिवाजी कोणता पुस्तकाचे जाहीर वाचन करून आमदार संजय गावकडे यांच्या धमकीचा साताऱ्यात निषेध. बुलढाण्याचे आमदार संजय गावकडे यांनी शिवाजी कोणता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबे यांना शिवाजी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या घटनेच्या निषेधात साताऱ्यात तीव्र आंदोलन करण्यात आले. पवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरात विविध पुरोगामी संघटनांनी एकत्रित पुस्तकाचे जाहीर वाचन करून गायकवाडांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. आंदोलनादरम्यान अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटू नका अशा घोषणा देण्यात आल्या. कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकट वाचन लेख लाडकी अभियानाचे ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांनी केले. या वाचनातून शिवाजी महाराजांच्या विचारांचा लोकाभिमुख व व्यापक दृष्टिकोन अधोगत करण्यात आला. यावेळी वक्त्यांनी आमदार गायकवाडांनी वापरलेल्या अश्लाघ्य भाषेचा व दिलेल्या धमक्याचा तीव्र निषेध करत लोकप्रतिनिधींनी जबाबदारी नवणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. अशा प्रकारची विधाने लोकशाही मूल्यांना धक्का देणार असल्याचे त्यांनी नमूद केले. किरसोळे तालुका पाटण ते वनमजूर 2 दिवसांपासून बेपत्ता. सुरक्षा साधनांचा अभाव, अधिकाऱ्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह, आंदोलनाचा इशारा. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प अंतर्गत काम करणाऱ्या वनमजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरला असून किसरुळे नियत क्षेत्रातील एका वनमजुराला गेल्या 2 दिवसांपासून काही मागवावं लागत नसल्याने खळबळ उडाली आहे. संतोष बाबू येडगे वय 30 राहणार खुरपेवाडी असे बेपत्ता झालेल्या वनमजुराचे नाव असून त्याच्या शोधासाठी वन विभागाकडून मोहीम सुरू करण्यात आली आहे. मात्र अद्याप कोणताही ठोस माहिती समोर आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार संतोष बळयडगे हे किसरुळे परिसरात वनमजूर लिस्ट म्हणून कार्यरत असून शुक्रवारी त्यांनी आपल्या सहकारी वनमजुरांना घरी जात असल्याचे सांगून तेथून प्रस्थान केले होते. मात्र ते थेट घरी न जाता कोयना परिसरात आल्याचे सांगण्यात आले. येथे काही आवश्यक साहित्य खरेदी करून त्यांनी पुन्हा बोटीच्या साहाय्याने प्रस्थान केल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान रात्री उशिरापर्यंत ते नेहमीप्रमाणे मुक्कामाच्या ठिकाणी परत न आल्याने सहकारी वनमजुरांचे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यानंतर सहकाऱ्यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना फोनद्वारे माहिती दिली. माहिती मिळताच वन विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत कोयना धरण परिसरात शोध मोहीम राबवली. रहमतपूर येथे शेतकऱ्याचा कालव्यात बुडून मृत्यू, गाळ काढताना घडला अपघात. रहमतपूर येथील शेतकरी महेश अरुण माने वय 42 यांचा कालव्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रहमतपूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पवार गल्ली येथील रहिवासी महेश माने सकाळी सुमारे 9 सुमारास 54 वाजता नजीकच्या गोळोबाचा माळ शिवारात गेले होते. आरफट डावा कालव्यात पाणी आल्याने तेथील विद्युत मोहीम सुरू करण्यासाठी ते गेले होते. त्यावेळी फुटबॉलवरील गाळ काढत असताना त्यांचा तोल जाऊन ते कालव्याच्या पाण्यात पडले. दरम्यान कालव्याच्या काठावर त्यांच्या दुचाकी टॉवेल व चप्पल आढळून आल्याने संशय निर्माण झाला. ही बाब चेतरमाने यांच्या नोंदणीस आल्याने त्यांनी पोलीस पाटील दीपक नाईक गावातील युवकांना माहिती दिली. त्यानंतर युवकांनी 1 ते 1.5 तास शोध घेऊन महेश माने यांचा मृतदेह लोखंडी गेटमध्ये अडकलेल्या अवस्थेत आढळून आला. पाडवी तालुका खंडा येथील दुचाकीस्वार युवकाची टायर पंक्चर झालेल्या ट्रकला धडक, युवकाचा जागीच मृत्यू. खंडाळा तालुक्यातील केसोडे गावच्या हद्दीत पुणे सातारा महामार्गावरील केसोडी पुलावर शुक्रवारी दिनांक 24 एप्रिल रोजी रात्री 8:30 सुमारास भीषण अपघात घडला. या अपघातात दुचाकीस्वार गणेश अनिल पवार वय 24 राहणार पाडवी तालुका खंडाळा जिल्हा सातारा याचा जागीच मृत्यू झाला. यापूर्वी शिरोळ पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार ट्रकचा टायर पंक्चर झाल्याने चालकाने वाहन रस्त्याच्या डाव्या उभे केले होते. यावेळी पुण्याकडून साताऱ्याकडे भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीस्वार गणेश पवार यांची ट्रकला मागून जोरदार बसली. या धडकेत गणेश पवार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. गाव तसं चांगलं पण टवाळखोरांनी वेशीला टांगलं. सातारा तालुक्यातील मर्डेगावच्या संस्कृतीला गालबोट, यात्रेच्या नाचगाण्यात राडा. आध्यात्मिक व सांस्कृतिक वारसा अशी परंपरा लाभलेल्या व कायम सांप्रदायिक वाटेवर चालणाऱ्या सातारा तालुक्यातील मर्डेगावच्या संस्कृतीला गालबोट लावण्याचे काम गावातील टवाळखोरांनी केले आहे. गावच्या यात्रेत करमणुकीच्या कार्यक्रमात बाउन्सरला टोळक्याने चोप देणे मध्यातच कार्यक्रम बंद करावा लागला. त्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या माय भगिनींना निराश होऊन घरी परतावे लागले. एकूणच या संपूर्ण प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात आहे. कविवर्य बासे मार्डेकर यांचे गाव म्हणून मर्डेगावची ओळख आहे. गावाला वारकरी परंपरा आहे. संतांचे उच्चारण आचरणात आणण्याची परंपरा मर्डेगावने जोपासली आहे. तरीही झालेल्या प्रकाराने गावातील टोळक्यांनी गावाची ओळख खराब केल्याचे बोलले जात आहे. कोंढवे तालुका सातारा ते परप्रांतीय भाडेकरूचा घर मालकासह नातेवाईकांना 4.5 लाखांचा गंडा. कोंढवे तालुका सातारा ते भाडेकरू म्हणून राहणाऱ्या व्यक्तीने घर मालक व त्यांच्या नातेवाईकांना विश्वास संपादन करून तब्बल 4,70,000 रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 25 नोव्हेंबर 2025 ते दिनांक 13 मार्च 2026 या कालावधीत ही घटना घडली. संशयित सागर शर्मा उर्फ केदारनाथ सागर शर्मा राहणार सिकंदराबाद हैदराबाद तेलंगणा हा फिर्यादी त्यांच्या फ्लॅटमध्ये भाडे करून राहत होता. त्याने फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियाचा तसेच नातेवाईकांचा विश्वास संपादन केला. नंतर विविध कारणे सांगून संशयिताने अनेकांकडून पैसे उकळले. संशयित पैसे घेऊन पळून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सातारा येथे एटीएम कार्ड बदलून वयोवृद्धाची 48,000ची फसवणूक. फसवणूकचे एवढे गुन्हे होत असूनही सातारा पोलीस नक्की करतात तरी काय, नागरिकांचा सवाल. सातारा शहरात एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या वयोवृद्ध व्यक्तीचे हात चालकाने एटीएम कार्ड बदलून तब्बल 48,000 रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून जीवन बापू जवळ वय 68 राहणार वरिया तालुका सातारा यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिनांक 17 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी आयडीबीआय बँक पवई नाका सातारा येथील एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. तर त्यांच्या पाठीमागे एका बाजूला एक असे 2 अनोळखी इसम उभे होते. त्यातील एका इसमाने फिर्यादीचा एटीएम पिन नंबर पाठीमागून पाहिला
तर दुसऱ्या एसमध्ये हात चालकाने फिर्यादीचे एटीएम कार्ड बदलून त्यांना बँक ऑफ बडोदाचे दुसरे कार्ड दिले. त्यानंतर दिनांक 18 एप्रिल रोजी सकाळी तमजानगर करंजी तर्फे सातारा येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मधून फिर्यादीच्या खात्यातून एकूण 48,000 रुपये काढण्यात आले. फसवणूकचे एवढे गुन्हे होत असून ही सातारा पोलीस नक्की करतात तरी काय, असा सवाल नागरिक विचारू लागले आहे. नवीन पोलीस अधीक्षकांनी याचा गांभीर्याने दखल घेऊन यावर योग्य ते उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांच्याकडून होत आहे. कोडोली तालुका सातारा येथे बहिणीच्या घरी भावाने केली चोरी. कोडोली परिसरात बहिणीच्या घरातील रोख रक्कम व चांदीच्या दागिने चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बहिणीने स्वतःच्या भावाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 22 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजल्यापासून दिनांक 23 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत कालावधीत ही घटना घडली. या प्रकरणी अश्विनी तात्यासाहेब देशमुख वय 28 राहणार कोडोली तालुका सातारा, संशयित आरोपी समाधान तात्याबा इंगळे राहणार आर्वी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. कराड येथे लग्नाच्या आमिषाने एकाला 2.5 लाखाचा गंडा घालणाऱ्या 2 महिला व 1 पुरुषावर गुन्हा. आरोपी कराड तालुक्यातील मासुली व आरेवाडी गावचे. लग्नाच्या आमिष दाखवून एका व्यक्तीकडून रोख रक्कम व दागिने असे मिळून 2,55,000 रुपयांचा ऐवज घेऊन त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात 2 महिलांसह 3 संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद भरत पांडुरंग निकम राहणार मराठानगर तालुका खटाव जिल्हा सातारा यांनी दिली आहे. त्यानुसार शोभा महादेव चव्हाण राहणार पाटीलवाडी मासुली तालुका कराड, महादेव जयसिंग देसाई राहणार आरेवाडी तालुका कराड व आशाताई शिवाजी पाटील राहणार मासुली तालुका कराड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मान तालुक्यातील हस्तनपूर परिसरात बिबट्याचा वावर. वासरावर हल्ला केल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण. मान तालुक्यातून उत्तर भागात असलेल्या हस्तनपूर येथे बुधवारी रात्री बिबट्याने एका वासरावर हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे हस्तनपूरसह परिसरातील गावांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.